ठीक. नमस्कार. मराठी रंगभूमी आणि स्वातंत्र्य चळवळ ह्या अतिशय महत्वाच्या विषयावरती आपण प्रमोदजी बापट यांचा पहिला भाग ऐकला आणि सगळ्यांना आवडलाही. आता आज दुसऱ्या भागामध्ये प्रमोदजी पुन्हा एकदा हा विषय आपल्याला पुढे मांडणार आहेत. प्रमोदजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढून हा महत्वाचा विषय आमच्यासाठी पुढे नेत आहात. याबद्दल तुमचं खूप स्वागत आणि आभार. मी तुम्हाला विनंती करतो की आता तुम्ही सुरुवात करावी. स्वतंत्र भारत 75 मालिकेमध्ये विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आणि विवेकानंद प्रबोधिनी मुंबई यांनी सुरू केलेली आहे. त्यात आज ऐका श्री प्रमोदजी बापट. धन्यवाद. नमस्कार. विवेकानंद प्रबोधिनीच्या सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या श्रोत्यांचेही मनपूर्वक आभार. एका वेगळ्या स्थितीमध्ये आपण अशा प्रकारच्या व्याख्यानांची योजना केली आहे. हे वर्ष हे भारतीय स्वातंत्र्याचं अमृत वर्ष असल्यामुळे स्वाभाविकच आहे या स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटक, विविध सहभागी मंडळी, ह्या लढ्याला बळ देणाऱ्या विविध प्रेरणा यांचा या निमित्तानं आपण सगळ्यांनीच आढावा घ्यावा, आस्वाद घ्यावा आणि त्यातून एका अर्थानं आज आपण ज्या स्वातंत्र्याचा आनंद घेतोय या स्वातंत्र्याच्या स्थैर्यासाठी, स्वातंत्र्याकडून सुराज्याकडच्या वाटेवरती आपल्याही कर्तव्यबोधाच्या काही खुणा या आपल्याला यातून सापडू शकतात. या दृष्टीने मराठी रंगभूमीचं या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनाशी असलेलं नातं, त्याचा पहिला कालखंड आपण पहिल्या व्याख्यानातनं ऐकलेला आहे. मराठी रंगभूमी म्हणजे एका अर्थाने ती संगीत रंगभूमीच. विष्णुदास भावेंनी ज्याचं एका अर्थानं उज्जीवन केलं, प्रवर्तन केलं, ते वर्ष होतं 1843. 5 नोव्हेंबर सीता स्वयंवर या नाटकाने त्यांनी आरंभ केला. तिथपासून ती पहिलं अर्धशतक हे एका अर्थानं ही नाट्य कला म्हणून, एक कलाविधा म्हणून, एक कला आविष्काराचा एक महत्वपूर्ण असा आशयबंध म्हणून आकार घेत होतं, स्वतःला विकसित करत होतं. समाजाबरोबर होतं, समाजाच्या भावनांनाच एका अर्थानं प्रकटीकरणाचा मार्ग म्हणून हे रंगभूमी सुरू झाली होती. आणि त्याचा वेध आपण या पहिल्या कालखंडात म्हणजे 1843 ते 1893 या 51 वर्षांच्या कालखंडात आपण घेतला. आपण त्या कालखंडाला अभ्यासाच्या सोयीसाठी नांदी काल असं नाव दिलं. नांदी म्हणजे नाट्याच्या आरंभी जे एका अर्थानं ईश्वर स्तुतीचं आणि सगळ्यांच्याच मनोवृत्तीचं एकाकार करणारं असं जे गान नाट्यप्रयोगातले सहभागी सर्व रंगकर्मी मिळून सहगानानं प्रस्तुत करतात, त्याला नांदी म्हणतात. त्यामुळे ह्या आरंभ काळाला आपण नांदी काल असं म्हटलं. हा पुढचा काळ म्हणजे 1893 पासून पुढे हा काळ मात्र ह्या नांदी काला इतका स्वतःच्या रचनेकडे एका कला पिपासेतनं बघण्याचा अवकाश या रंगभूमीला या काळाने दिला नाही. आणि ह्या काळात आता रंगभूमी ही अत्यंत प्रत्ययकारी झालेली होती. रंगभूमी समाजाच्या सर्व गतिविधींचं एक उत्तम प्रतिबिंब, आणि केवळ प्रतिबिंबच नव्हे तर प्रेरणाबिंब सुद्धा झालेली होती. आणि त्यामुळे वर्ष 1893 एक जी ठळक खूण आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, ज्या व्यासपीठानं आज हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे, विवेकानंद प्रबोधिनी, स्वामी विवेकानंदांचं विश्वमंचावरचं हिंदुत्व जागरणाचं, हिंदुत्व गौरवाचं असं भाषण झालं.
ते वर्ष होतं 1893. आणि भारतात त्याच वर्षी एका प्रमुख ऐतिहासिक ग्रंथाचं प्रमुख प्रकाशन झालं. ग्रंथ होता मराठ्यांच्या सत्तेचा उदय. अत्यंत मौलिक ग्रंथ, न्यायमूर्ती रानडेंचा. ह्याला कारण असं होतं की टिळक युग सुरू झालेलं होतं. साधारण 1880 पासून पुढं टिळकांच्या प्रभावानं सगळा महाराष्ट्र हा हलत होता, उठत होता, उभा राहत होता, काही म्हणत होता, काही व्यक्त करत होता. त्या मागची सगळ्यात मोठी प्रबल प्रेरणा होती लोकमान्यांची. आरंभी केसरी मराठा अशा वृत्तपत्रातून या प्रेरणेला एक स्थान मिळालेलं होतं. परंतु लोकमान्यांचा या 10-12 वर्षामध्ये संपूर्ण प्रदेशामध्ये, आरंभी महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष प्रवास झालेला होता. जिथं जिथं अशा प्रकारचा एक भाव उभा राहू शकतो, राष्ट्रीयतेचा, राष्ट्रीय विचाराचा, जागृतीचा, त्याच्यासाठी कसून प्रयत्न लोकमान्य करत होते. त्यामुळे लोकजागृतीचं कुठलंही साधन लोकमान्यांनी शिल्लक ठेवलेलं नव्हतं. त्यामुळे रंगभूमीकडे ही ते लोकजागृतीचं किंवा राष्ट्रीय उद्गाराचं, अस्मितेचं, सगळीच कला माध्यमं ही राष्ट्रीय अस्मितेची, उद्गाराची अशी साधन आहेत, असं लोकमान्यांचा आग्रही सिद्धांत होता. आणि तो जेव्हा जेव्हा जिथे जिथे त्यांना बोलायला मिळाला तिथे तिथे ते बोललेले आहेत. गोविंदराव देसाई नावाचे गोपाळ गायन समाज पुण्यातली एक अत्यंत विख्यात गायन संस्था होती. पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे ते शिष्य होते. आणि विष्णू दिगंबर पलुसकर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, राष्ट्रीय आंदोलनाचं तेव्हाच जे एक सार्वजनिक व्यासपीठ होतं ते राष्ट्रीय सभेचं किंवा राष्ट्रीय काँग्रेसचं व्यासपीठ. त्याच्या अधिवेशनामध्ये पंडितजी हे राष्ट्रगीत म्हणण्यासाठी प्रस्तुत होत असत. एके वर्षी पंडितजी तिथे पोचू शकले नाही म्हणून त्यांनी आपल्या शिष्याला पाठवलं, म्हणजे हा गोविंदराव देसाईंना पाठवलं. गोविंदरावांनी ते अप्रतिमच काम केलं. पुढे राष्ट्रीय गीतांचाही कार्यक्रम होता आणि तो सगळा झाल्यावरती लोकमान्यांच्या बरोबर त्यांचा जो झालेला संवाद आहे त्यात लोकमान्याने असं म्हटलं की तुमच्या सगळ्या कलेच्या आविष्करणातून राष्ट्रीय भावनेचंही प्रकटीकरण हे आग्रहानं तुम्ही केलं पाहिजे. ते औचित्याचं आहे, ते कालौचित्याचं आहे. लोकमान्य जिथे जिथे जेव्हा जेव्हा अशा मोठ्या संगीतकारांना, बखलेबुवांना ते भेटलेले होते, तर बखलेबुवांचं गाणं होण्यापूर्वी लोकमान्यांनी त्यांच्या शिष्यांकडनं सूचना अशी पाठवली की आजच्या तुमच्या बैठकीमध्ये 2 तुकारामांचे अभंगही म्हणा. बखलेबुवाने ते म्हटले. विलक्षण दाद सगळ्या मैफिलीने त्यांना दिली, लोकमान्यांनी ही दिली. त्यानंतर लोकमान्य त्यांना असं म्हणाले की हे सगळे अस्मिता जागरणाचे मंत्र आहेत आणि त्यामुळे लोकांच्या लोकभाषेतला संवाद हा तुमच्या गानक्रियेत नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे परंपरेनं तुम्हाला शास्त्राने शिकवलेलं जे गाणं आहे ते गाणं असायलाच हवं. ते दुय्यम नाही, त्याला हीनत्व द्यायचं नाही, परंतु त्यात कालौचित्य ही फार महत्वाचं आहे. त्यामुळे लोकमान्य ह्या सगळ्याच कला आविष्कारांकडे जसं पाहतोय, रंगभूमीकडे तर विशेष पाहत होते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे रंगभूमीच्या पुनरुज्जीवनाचं काम ज्याने केलं, अण्णासाहेब किर्लोस्कर, त्यांना लोकमान्यांनी पत्र लिहून दिलेलं होतं की जिथे जिथे ते जातील तिथे तिथे ही माझीच कंपनी असं समजा आणि त्यांना सहकार्य करा, असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि रंगभूमी ते सगळं करत होते. लोकमान्याच्या सगळ्या कामामध्ये अण्णासाहेब किर्लोस्करही अशाच प्रकारचं सहकार्य, सहयोग आग्रहानं देत होते. तर त्यामुळे रंगभूमीच्या बरोबरचं असलेलं हे लोकमान्यांचं नातं आता ह्या दुसऱ्या टप्प्यावरती, या कालाला आपण नाव देऊया बंदीकाल.
आणि ह्याला बंदीकाल असं म्हणण्याचं कारण आहे, या काळामध्ये तत्कालीन ब्रिटिश शासनानं कायद्याचं हत्यार हे रंगभूमीवर उगारलेलं आपल्याला दिसेल. त्यातलं पहिलं उगारलेलं हत्यार होतं ते म्हणजे ड्रॅमॅटिक परफॉर्मन्स ऍक्ट. 16 डिसेंबर 1876 हा कायदा करण्यात आला. पहा, रंगभूमी नुकती झालेली आहे आणि जुन्या वळणाचं संगीत नाटकच तिथे चाललेलं आहे. काही ज्याला अभ्यासाच्या भाषेत, अध्ययनाच्या भाषेत बुकिश नाटकं असंही म्हटलं जातं, अशी काही नाटकं येऊ लागलेली आहेत. मग विशेषतः सवाई माधवराव पेशवे वगैरे अशी काही गद्य नाटकं आली आणि त्यातूनच ब्रिटिश सरकार हे जागृत झालं की रंगभूमीवर काही वेगळं घडतंय. आणि त्यातून मिळणारी जी चेतना आहे, रंगभूमीला जो रसिकांचा आश्रय मिळतोय, तो आश्रय केवळ कलानंदाचा नाही आहे, त्याच्या पलीकडे कुठेतरी अंतर्उर्मीला कुणाच्या तरी त्यांच्या आवाहन करणारं असं रंगभूमीवर काहीतरी घडतंय. कुठली तरी एक नवी चेतना, प्रेरणा ही जमलेल्या रसिकांना मिळते. त्यामुळे ड्रॅमॅटिक परफॉर्मन्स ऍक्ट हा 76चा ऍक्ट आला. परंतु त्या ऍक्टचं सुरुवातीचं काम हे इतकं तीव्रतेनं सर्वत्र वापरलं जात नव्हतं, तपासणीपुरती असायचं. परंतु याला सगळ्याला कारण असं होतं, रंगभूमीही स्वतःला पूर्णपणे प्रकट करूनच चाललेली होती. रंगभूमीने काही हे आपलं उद्देश लपवलेलं नव्हता की आम्ही आमचा ह्या देश भावनेशी आमचं काही नातं आहे, हे त्यांनी लपवलेलं नव्हतं. उदाहरण पाहायचं झालं तर रंगभूमीवर नाटकं सादर करणाऱ्या नाटक मंडळ्या म्हणजे अलीकडच्या भाषेत कंपन्या, त्यांची नावं काय होती? स्वदेश हितचिंतक, बळवंत नाटक मंडळी. बळवंत म्हणजे कोण? बळवंत म्हणजे लोकमान्य. एक बळवंत होते अण्णासाहेब किर्लोस्कर, बळवंत पांडुरंग किर्लोस्कर ते असल्यामुळे, परंतु ह्याच्यात एक श्लेष साधलेला होता. त्यामुळे ही मास्टर दीनानाथ मंगेशकरांची कंपनी बळवंत नाटक मंडळी नाव ठेवतानाच उद्देश समोर ठेवलेला होता. नानबा गोखले म्हणून होते, त्यांनी तर लोकमान्य नाटक मंडळी असंच नाटक मंडळीचं नाव ठेवलं होतं. आर्योद्धारक नाटक मंडळी, स्वजन हितैषी नाटक मंडळी. त्यामुळे नाटक मंडळींच्या नावामध्येच आम्हाला जे करायचं आहे, सादर आम्ही जे करणार आहोत, याची एका अर्थानं ती घोषणाच असे, ते ब्रीदच असे की आम्हाला हे करायचं आहे. आणि असं करायचं असल्यामुळेच त्या काळामध्ये आलेल्या सगळ्या नाटकांचे नायक म्हणजे पात्र, कथानकाचे नायक हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. म्हणजे बाळाजी विश्वनाथ पेशवा हे नाटक 1882 मध्ये आलं होतं. म्हणजे एकीकडे अण्णासाहेबांचं शाकुंतल आलेलं आहे, सौभद्र येणार आहे, अशा काळामध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवा हे रावजी हरी आठवल्यांचं अलिबागच्या हे नाटक रंगभूमीवर आलेलं आहे. नाटकाचे नायक कोण कोण? आता हे बाळाजी विश्वनाथ पेशवा पहिले पेशवे, सवाई माधवराव. शिवचरित्रावर तर किती नाटकं, म्हणजे वासुदेव शास्त्री खऱ्यांचं शिवसंभव, गुणोत्कर्ष, शिवाजी, वेगवेगळ्या महाराजांच्या जीवनातल्या एक एक प्रसंगावरती एक एक नाटक, अशी ही स्थिती होती. शिवाय महाराणी पद्मिनीवरती अनेक नाटकं आली, छत्रपती संभाजींवर काही नाटकं आली, थोरल्या माधवराव पेशव्यांवर आली, राणा प्रतापावर प्रतापसिंह नावाचं नाटक आलं, तानाजी मालुसरांवर नाटक आलं, राजाराम महाराजांवर नाटक आलं, महादजी शिंद्यांवर नाटक आलं, पानपतचा बोहरा हे पानपतच्या संग्रामावरचं नाटक आलं, पृथ्वीराज चव्हाणांवर नाटक आलं, राजाराम आणि ताराबाईंच्यावर नाटक आलं. हे केवळ नाटकांचे कथा विषय आणि त्यांचे नायक यांची नावं वाचली, नावं ऐकली तरी आपल्या लक्षात येईल की या रंगभूमीला काय व्यक्त करायचं होतं.
काय सांगायचं होतं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की याच सुमारामध्ये लोकमान्यांनी शिवजयंतीचा उत्सव साजरा केला. रायगड महोत्सव सुरू झाला. त्यामुळे महाराजांच्या जीवनातनं प्रेरणा घेत एक देशव्यापी स्वातंत्र्य संघर्ष एका अर्थानं उभं राहत होतं आणि रंगभूमी त्याच्यासाठी स्वतः धूप बनून त्यात जळत होती. त्यामुळे रंगभूमीचं हे जे दुसरं पर्व आहे 1893च्या पुढचं, कारण तेव्हा आता लोकमान्यांचा सूर्य हा आता तेजानं तळपू लागलेला आहे. सर्वत्र शिवजयंती व्हायला लागली आहे, देशभर व्हायला लागलेली आहे. आरंभ महाराष्ट्रात झाला, परंतु महाराष्ट्रात अशा शिवजयंतीचं हे जे मोहोळ आहे ते दूर बंगालापर्यंत पोचलेलं होतं. म्हणजे बंगालामध्ये केवळ शिवजयंती उत्सव झाले असं नव्हे, गुरुदेव रवींद्रनाथांनी शिवजयंतीसाठी प्रतिनिधी हे काव्य लिहिलं. शिवाजी उत्सव नावाचं काव्य लिहिलं. त्या शिवजयंती उत्सवासाठी लिहिलेली काव्य आहेत, दीर्घ काव्य आहेत. त्यामुळे रवींद्रनाथ, राष्ट्रकवी रवींद्रनाथांसारखा प्रतिभावान कलावंत सुद्धा या सगळ्या राष्ट्रयज्ञासाठी आपापल्या काव्य संहिता देत होता. आमच्याकडे रंगभूमी नाट्य संहिता देत होती. स्वामी विवेकानंद बंगालमधल्या शिवजयंती उत्सवात विविध ठिकाणी त्याला आधार मिळावा, त्याला वक्ते जावे, याच्यासाठी आपल्या सगळ्या शिष्य परिवाराला सांगत होते आधार बना. तेव्हा आधार बनणं हे सोपं नव्हतं. सतीचं वाण उचलण्यासारखंच होतं. आणि त्यामुळे बंगालातला भद्रलोक आरंभी लगेच तयार होत नव्हता. नवशिक्षित तरुण हा ब्रिटिशांनी एका अर्थानं भारून टाकलेला होता त्या नवशिक्षणाने. त्यामुळे स्वामीजी आपल्या शिष्य संप्रदायाला जिथं जिथं जात तिथे म्हणत हे उत्सव झाले पाहिजेत, तिथे योग्य तो त्यांना समर्थन मिळालं पाहिजे, वक्ता मिळाला पाहिजे, नाही मिळालं तर आपण बोलण्याची तयारी ठेवली पाहिजे. स्वामीजी हे सांगत. त्यामुळे आता शिवाजी उत्सव हा देशव्यापी झालेला आहे. महाराजांचं लाला लजपत रायांनी पहिलं चरित्र लिहिलेलं आहे, ते उर्दू मध्ये प्रकाशित झालंय, मराठी बाहेरचं. लाला लजपत रायांनी ते लिहिलंय. त्यामुळे देशाची ही जी एक देशामध्ये जो एक राग आलापला जात होता, त्याच संगीताचे सूर या रंगभूमीवरून निघत होते, हेच आपल्याला दिसत. लोकमान्यांचा या सगळ्यातला पगडा किती मोठा होता तर 1908 मध्ये 8 मे 1908 ला नाशिकला नाट्य परिषद झाली. या नाट्य परिषदेचे अध्यक्ष लोकमान्य होते. त्याचे आयोजक होते अनंत वामन बर्वे. या बर्वेंनी काही नाटकं लिहिली होती. स्वदेशी चळवळीवरच त्यांनी नाटक लिहिलं होतं. शिवाय हे बर्वे आर्यभूषण मुद्रणालयामध्ये असायचे आणि केसरीचं मुद्रित शोधनही करत होते. त्यामुळे किती ही सगळी माणसं इतकी एकमेकात गुंतलेली होती, एकमेकात कामं करत होती. जसं मी म्हटलं की लोकमान्यांची एक प्रेरणा होती. इतिहासातले चरित्र नायक कथा विषय हे आमच्या रंगभूमीवर च्या नाटकांचे विषय झालेले होते. असंच आणखीन एक महत्वाचं सांगायला हवं की प्रत्यक्ष लोकमान्य हे सुद्धा चरित्र नायक झालेले होते. म्हणजे लोकमान्यांच्या जीवनावरती लोकमान्य प्रत्यक्ष दिसावेत अशा प्रकारची कित्येक नाटकं ही रंगभूमीवर त्या काळात येत होती. किरात या नावाने लिहिणारे सोमण यांनी वंगभंग प्रकोप नावाचं नाटक लिहिलं होतं. लोकमान्यांना ते भेटायला आले आणि त्यांनी केवळ त्याचं कथानक सांगायला सुरुवात केली. लोकमान्यांनी काही वेळ कथानक ऐकलं आणि म्हणजे अरे हेच करताय ना, हे आवश्यक आहे, हे करा. मला या दोन्ही प्रक्रियेचं महत्व आज तुमच्या लक्षात आणून द्यावंसं वाटतंय की मुळात अशा विविध लेखकांना हे नाट्य विषय असावेत असं वाटत होतं, त्याच्यावरती लिहावंसं वाटत होतं. बरं, असं वाटत असलं तरी लोकमान्यांना एकदा हे वाचून दाखवावं, त्यांची एकदा संमती याच्यावर घ्यावी असं त्यांना वाटत होतं. आणि तिसरं, लोकमान्यांना
संपूर्ण नाटक न वाचता सुद्धा कथा विषय कसा जातोय, कसा उलगडत जातोय, कसा रस परिपोष होणार आहे, हे नाटककाराच्या मुखातून थोडस ऐकल्यानंतर लोकमान्यांना लोकमान्यांचं संमती देणं, अनुमती देणं, समर्थन देणं, सहयोग देणं, बोल देणं रंगभूमीला, ह्या तिन्ही प्रक्रिया माझ्या दृष्टीने ह्या आपल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या रंगभूमीच्या सहयोगातल्या खूप महत्वाच्या अशा प्रक्रिया आहेत. त्यामुळे किरातांचं हे नाटक आहे तर आपल्याला नवल वाटेल, इस्माईल युसुफ नावाचा करवीर नगरीतला एक लेखक आहे, त्यांनी तरुणोपाय नावाचं नाटक लिहिलं. कशावर होतं? स्वदेशी चळवळीवर होतं. जी चतुसूत्री लोकमान्यांनी सांगितलेली होती त्यातली एक चतुसूत्रीतलं एक सूत्र स्वदेशी होतं, आणि त्यामुळे करवीर नगरीतल्या ह्या इब्राहिम युसुफानं लिहावंसं वाटलं की तरुणोपाय काय काय, भारताच्या गौरवाचा, भारताच्या बंधमुक्तीचा तरुणोपाय एकमात्र आहे, आणि तो आहे स्वदेशी. गंमत म्हणजे ह्या नाटकामध्ये बळवंतराव नावाचं एक पात्रच होतं जे स्वदेशीचा संदेश सगळीकडे सांगत होतं. इतक्या निर्भयतेनं ही सगळी मंडळी हा जो राष्ट्रीय आशय आहे, समाज मनाला चेतना देणारा जो जो आशय, जी जी कथावस्तू ही पोचायला पाहिजे, या मगाशी सांगितलेल्या अनंत वामन बर्व्यांनी मोठेच गंडांतर नावाचं नाटक लिहिलेलं होतं. आता बघा, आपल्याला आज हे थोडस वाटेल की अरे ह्यात नाट्य किती असेल आणि कसं असेल. कशावर होतं ते? तर राष्ट्रीय सभेच्याच मंडपात त्या काळात सामाजिक परिषद ही उभी करण्याचा प्रयत्न व्हायचा, आणि त्यामुळे राष्ट्रीय सभेच्या या आशयात सामाजिक आशय यायचा हे त्यातलं चांगलं असायचं, परंतु राष्ट्रीय आशयाची धार त्यात कमी व्हायची. त्यामुळे अनेकांचं म्हणणं होतं की ही सामाजिक परिषद वेगळी भरवली पाहिजे. त्याच्यासाठी काही जणांनी त्या परिषदेच्या कार्यकर्त्यांना असं सांगितलेलं होतं की जर परिषद तुम्ही स्वतंत्र केली नाहीत तर आम्ही तुमचा मंडप जाळून टाकू. मोठेच गंडांतर नाटक त्याच्यावर आहे. लोकमत विजय. लोकमत विजय हे या बर्व्यांचं नाटक, नाशिक ही त्यांची मूळ भूमी. आपल्या सगळ्यांना कदाचित हे लक्षात असेल, विनायक दामोदर सावरकर ह्या नावाचा विद्यार्थी प्रथम कुठेतरी मंचावर येऊन काही व्यक्त होऊ लागला, कधी भाषणातून, कधी लेखनातून. नाट्य लेखनाचा आरंभ विद्यार्थी विनायकांनी केलेला होता, आणि तो केलेला होता नाशिकमध्ये, आणि त्याला ह्या अनंतराव बर्व्यांचं समर्थन होतं, सहयोग होत. आणि त्यामुळे त्या लोकमत विजय मध्ये ह्या जो स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यार्थी असताना नाशिकमध्ये एक राजकीय हालचालींना गती आलेली होती, या गतिविधींचं चित्रण करणारं असं लोकमत विजय. धोंडीराज जोशी होते, त्यांनी खरोखर स्वप्नदर्शन नावाचं, तेव्हाच आज सगळं सांगता येणार नाही, पण तेव्हा गाजलेलं पंचहूत प्रकरण होतं, त्या प्रकरणावरचं होतं. माधवराव पाटणकरांनी भस्मासूर नावाचं नाटक, या सगळ्यामध्ये लोकमान्य आहेत म्हणून या नाटकांची मी नावं तुमच्या समोर घेतोय. नारायण बापूजी कानिटकर, त्यांचं न्यायविजय नावाचं नाटक होतं. बडोद्यामध्येच जे क्रॉफर्ड प्रकरण आहे ज्याच्यात लोकमान्यांनी हस्तक्षेप केलेला होता, आणि तिथे त्या बापट नावाच्या अध्यापकांना न्याय मिळवून दिलेला होता. याच नारायण बापूजी कानिटकरांना लोकमान्यांनी प्रेरणा दिलेली होती, आणि त्यांनी राष्ट्रीय कीर्तनही सुरू केलेलं होतं. पुढे डॉक्टर दत्तोपंत पटवर्धनांनी राष्ट्रीय कीर्तन केलं, त्यालाही प्रेरणा लोकमान्यांची होती. हे याच ओघात मला सांगावं असं वाटतं, आणि हेही सांगावं असं वाटतं की लोकमान्याच्या कीर्तनाला ही प्रेरणा केवढी होती. तेव्हा पहिलं कीर्तन संमेलन झालं, त्या पहिल्या कीर्तन संमेलनाचेही अध्यक्ष लोकमान्य होते. मला हे लोकमान्यांचं स्वातंत्र्य चळवळीकडे आणि स्वातंत्र्याच्या एका मूल्याकडे, हे एक राष्ट्रीय मूल्य आहे, आणि त्याच्याकडे बघण्याचा एक मोठा विशाल व्यापक दृष्टिकोनच त्याच्यात दिसतोय. म्हणजे पुढे सावरकरांनी त्यांच्या स्वतंत्रतेच्या स्तोत्रात लिहिलं, राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीती संपदांची. हे जे स्वातंत्र्य म्हणजे काय काय आहे,
तर राष्ट्राचे मूर्त झालेलं ते चैतन्य आहे. सर्व आमच्या संपदा आहेत, विविध संपदा आहेत. मग ती धनसंपदा असेल तिथपासून गुणसंपदेपर्यंत या सगळ्यांची नीती काय असली पाहिजे. या संपदा कशासाठी, संपदांचं प्रयोजन काय, संपदांचा विनिमय कशासाठी व्हायला पाहिजे, संपदा अर्जित करण्यामागचा कुठला हेतू असला पाहिजे, या संपदांनी प्रकट करण्याचा कुठला आशय डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, नेमकी कशाची जडणघडण त्यांनी करायची या संपदांच्या आधारावर. संपदा हा जर स्रोत मानला तर ह्याच्याविषयीची नीती म्हणजे स्वातंत्र्य आहे, असं स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतंत्रतेच्या स्तोत्रात म्हणतात. ते लोकमान्याने आधीच सांगितलेलं आहे. सावरकर योग्य वाक्यात पुढे कधीतरी लोकमान्यांचं वर्णन करताना असं ते म्हणाले की लोकमान्य ज्या खडगाची मूठ होते त्याचे आम्ही पात होतो. लोकमान्य एका अर्थाने या खडगाची पात मूठ होते. त्यामुळे स्वातंत्र्याचा हा सगळा मोठा विशाल व्यापक विस्तीर्ण सर्वसमावेशक सर्वव्यापी सर्वस्पर्शी असा आशय लोकमान्यांच्या कल्पनाचित्रात संकल्पचित्रात स्पष्ट होता आणि तो समाजाला त्यात ते घेऊन जात होते. तत्कालीन वारकरी संप्रदायाचे मोठे अध्वर्यू विष्णुबुवा जोग त्यांनी लोकमान्यांनाच विनंती केली होती की लोकमान्य एखादं कीर्तन तुम्ही करा. लोकमान्यांनी त्याला मान्यताही दिलेली होती. जोगबुवा म्हणले होते आम्ही सर्व वारकरी तुमच्या मागे झांज धरून उभे राहू. स्वतः लोकमान्य त्यांच्याच प्रेरणेने जेव्हा शंकर मोरो रानडे हे कीर्तनाला उभे राहिले, कारण त्यांनी विविध नाटकं लिहिली होती. त्या नाटकामध्ये म्हणजे एक अधिकार दान विवेचन नावाचं नाटक त्यांनी दिलेलं होतं. म्हणजे स्थानिक स्वराज्याचा कायदा जेव्हा संमत झाला, त्यामुळे स्थानिक स्वराज्य म्हणजे काय, या स्वराज्याचा आपण उपयोग कसा करून घ्यायचा आहे, हे सगळं टिळक केसरीतून लिहित होते. आणि तेव्हा शंकर मोरो रानडे ते नाटकातून लिहित होते. या नाटकात त्यांनी कीर्तनही टाकलेलं होतं आणि ते कीर्तन करत होते. या शंकर मोरो रानडेंनी जेव्हा पहिलं कीर्तन केलं तेव्हा मला सांगायला आत्ता सुद्धा हे सांगताना माझ्या अंगावर एक थरार आहे. स्वतः लोकमान्य झांज धरून उभे होते. लोकमान्यांनी या स्वातंत्र्य चळवळीचं एक जे एका अर्थानं पुण्यावाचनच केलेलं होतं. एका अर्थानं की काय 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 आम्हाला करायचं आहे. सुरुवातीचा संकल्प त्यांनी सोडला आणि पुण्यावाचन केलं. आम्हाला नेमकं काय काय साधायचं आहे, किती गतिविधीतनं साधायचं आहे, त्यात ही रंगभूमी काम करत होती. त्यामुळे ह्या शंकर मोरो रानडेंच्या ह्या नाटका अधिकार दान विवेचनातलं कीर्तन या विषयाचा सुद्धा इथे मी तुम्हाला संबंध सांगितला. गोपाळ गोविंद सोमण यांनी बंध विमोचन नाटक लिहिलं. राजकोप हर. आता आज आपल्याला ह्या सगळ्या नाटकांची नावं वगैरे अधिक संस्कृताचा ज्याच्यावर खूप मोठा पगडा आहे असे आपल्याला दिसतील, परंतु तेव्हाची भाषाही तशी होती. तेव्हा हे अवघड वाटत नव्हतं. आज मराठी भाषेच्या व्यवहाराची आम्ही स्थिती अशी आणून ठेवलेली आहे, सुगम हा शब्द सुद्धा आम्हाला सोपा वाटत नाही. पण तेव्हाच्या समाजाला ही भाषा ही फार अवघड वाटत नव्हती. प्लेगच्या साथीमध्ये इथे रँड आणि त्याच्या सगळ्या दुष्ट सहकार्यांनी जे जे एक क्रंदन इथे क्रंदन केलेलं होतं त्याच्यावरचा राज कोप हर. कोप हर कशामुळे आला आपल्या सगळ्यांनाच माहितीये, कंठस्नान घातलेलं चाफेकरांनी. त्यामुळे त्या प्रसंगावरचं त्यांचं नाटक. त्यामुळे या नाटकावरती अर्थात बंदी आली. मी ही जी सगळी नाटकं सांगतोय या सगळ्या नाटकामध्ये लोकमान्य कधी बळवंतराव किंवा कधीतरी कुठला तरी दुसरा चरित्र नायक या नात्यानं तेव्हा तो समोर आलेला आहे. म्हणजे एक नाटक मला सांगावं असं वाटतं, दामोदर विश्वनाथ नेवाळकर नावाचे लेखक होते. विलक्षण नाट्य संपदा त्यांनी लिहिलेली आहे त्या काळामध्ये. या नेवाळकरांचं दंडधारी नावाचं एक नाटक आलेलं होतं. आणि या दंडधारी नाटकामध्ये हा जो दंडधारी आहे हाच नायक आहे आणि तो नायक म्हणजेच टिळक आहे. त्यांचं रूप सगळं पूर्णतः लोकमान्यांसारखं आहे.
हे नाटक अर्थात जप्त झालं, पण त्याच्या आधी अनेक प्रयोग झाले. एका विशेष प्रयोगाची हकीकत मला मुद्दाम सांगावीशी वाटते. आज आपल्याला असं माहितीये त्या सगळ्या रंगभूमीच्या काळाविषयी की आपण असं ऐकतो की रंगभूमीवर पुरुषच स्त्री भूमिका करत होते. खरी गोष्ट आहे. आणि बालगंधर्वांसारखा गुणाढ्य स्वरसम्राट, अभिनय सम्राट जेव्हा रंगभूमीवर काम करत होता 1905 पासून पुढे, तर त्यामुळे पुरुषच महिला भूमिका करत होते. याचबरोबर दुसरंही रूप होतं. महिलांनीच चालवलेली बेळगाव स्त्री संगीत नाटक मंडळी होती. महिला चालवायच्या. सर्व कामं स्त्रिया करायचे, पुरुषांच्या सुद्धा. त्यांनी हे दंडधारी नाटक आग्रहाने बसवलेलं होतं. कल्पना करा, महिला आहेत आणि त्यात दंडधारी म्हणजे लोकमान्य. त्या लोकमानांची भूमिका त्या नाटक मंडळीच्या ज्या प्रमुख होत्या, व्यंकम्मा किंवा व्यंकासानी असं त्यानं म्हणायचं, या व्यंकम्मा नावाची महिला अभिनेत्री होत्या, त्या दंडधारीची भूमिका करत 1904 मध्ये प्रत्यक्ष लोकमान्य त्या प्रयोगाला उपस्थित होते. गंमत बघा, रंगमंचावरती लोकमान्यांचं पात्र आहे आणि खाली लोकमान्य आहे. पहिला अंक पडल्यानंतर चहा सुपारीसाठी या सगळ्यांना पान सुपारीसाठी वरती बोलावलं गेलं. आणि या पान सुपारीच्या वेळेला स्वाभाविकपणे विचारण्यात आलं की कसं वाटतंय तुम्हाला लोकमान्य, तुमचंच प्रतिरूप रंगभूमीवरचं कसं वाटतंय. लोकमान्यांनी दिलेलं उत्तर अत्यंत मार्मिक आहे. लोकमान्य असं म्हणतात की ह्या सगळ्या राजकीय धबडग्यात आरसा पाहायला फुरसतच झाली नाही. त्यामुळे तुम्ही जे आज मला रूप माझं दाखवलं, हे प्रथमच मी माझं रूप पाहतो आहे. लोकमान्य असं म्हणतात. त्यामुळे लोकमान्यांच्या जीवनावरची प्रत्यक्ष अशी नाटकं रंगभूमीवर येणं म्हणजे कट्टा कर्मयोगी नावाचा नाटक. गीता रहस्यात पुढे जे लोकमान्यांनी मांडलं, तो कर्मयोग आधी लोकमान्य आपापल्या अग्रलेखातून लेखनातून सांगतच होते. तो सगळा गीता रहस्य प्रकाशित होण्याआधीच हे कट्टा कर्मयोगी नावाचं नाटक आलेलं होतं. धर्मरहस्य नावाचं नाटक आलेलं होतं. टिळकांची जी सामाजिक भूमिका होती, म्हणजे टिळकांनी अनेक ठिकाणी जो समाजामध्ये जातीभेद आहे, त्यांनी असं म्हटलंय, जातीभेद हा जर ईश्वरीय असला तरी तो मी मानणार नाही, त्या ईश्वरालाही मी मानणार नाही. लोकमान्यांचं वाक्य. तर त्यामुळे इतका टोकाचा आग्रहाचा जो समाज संघटनेचा विचार मांडत होते, त्यावरच धर्मरहस्य नावाचं नाटक आलं. त्यामुळे लोकमान्य हे नायक म्हणूनही रंगभूमीवर आले. या सगळ्या कालावधीमधलं, या सगळ्या दंड सत्तेचं, कारण ह्याला आपण बंदीकाल असं नाव दिलेलं आहे. तर त्यामुळे आता मी जी तुम्हाला सांगितलेली आहे, या सगळ्याच नाटकांची स्थिती ही वाईट आलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला असं सांगतो, त्या काळात ह्या सगळ्या म्हणजे 1880 ते 1910 म्हणजे प्राधान्यानं या टिळक प्रभावाच्या काळामध्ये 74 नाटकं आली आणि या 74 नाटकांपैकी 90-95% नाटकांचे नायक मी मगाशी वाचून दाखवलेले ते होते. या सगळ्या बंदी काळामधलं जे बंदीचं हत्यार होतं, ते हत्यार अधिक तल्लख, अधिक चपळाईने चालवण्याची आवश्यकता ही ब्रिटिश सरकारला वाटली, गोऱ्या सरकारला वाटली. कारण टिळक प्रभाव वाढत होता सर्वत्र. टिळक प्रभाव वाढत होता. म्हणजे तत्पूर्वी सुद्धा देवलांच्या नाटकामध्ये अन्य धर्मी भूपाल आर्य भूचा अशी दिंडी आली. आता याच्यावरती लगेच ब्रिटिशांनी आक्षेप घेतला. ती काढण्यासाठी त्यांच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला. अर्थात देवल हे चांगले विधिज्ञ होते. देवलांनी अनेक गोष्टी कायद्याने संमत करून घेतलेल्या आहेत. त्यातला जो नाटक
करण्याचा ज्याला स्वामित्व म्हणतो, असा स्वामित्वाचा अधिकार सुद्धा देवलांनी मिळवून दिलाय नाट्य लेखकांना. त्यामुळे देवलांनी झगडा केला आणि त्यांनी त्याच्यावर बंदी येऊ दिली नाही. परंतु शारदा नाटकातल्या ह्या दिंडीवरती तेव्हा बंदी आणण्याचा प्रयत्न झालेला होता. ब्रिटिश सरकारने लोकमान्यांना 2 वेळा कारावासात त्या काळात पाठवलेलं. 98 मध्ये पाठवलं, 1898 मध्ये आपल्याला माहितीये, आणि पुढे 1908 मध्ये. परंतु तरी सुद्धा ही धग कमी होत नव्हती. सश्रम कारावासात पाठवलेलं आहे लोकमान्यांना, पण त्याची धग कमी होत नव्हती. याच कारणासाठी पहिल्या 16 डिसेंबर 1876च्या द ड्रॅमॅटिक परफॉर्मन्स ऍक्टचा विस्तार करणारा आणखीन एक कायदा करून घेतला, विधेयक संमत करून घेतलं. ते होतं 27 ऑक्टोबर 1910 रोजी. खरं तर आता गोऱ्या सरकारने स्वतःला खूप निष्कंटक मार्ग स्वतःचा करण्याचा प्रयत्न केलेला होता. लोकमान्यांना मंडालेला पाठवलेलं होतं 6 वर्षासाठी. या मधल्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर हे या भूमीपासून दूर होते. परंतु 1910 दुसरा एक जबरदस्त झटका या शत्रूच्या शिबिरातच खाल्लेला होता. शत्रूच्या शिबिरात. मग तिथे वीरांच्या प्रेरणेनं 1857चा स्वर्ण महोत्सव झाला. त्यानंतर मदनलाल दिग्रांनी केलेलं जे वीरकृत्य होतं, त्या वीरकृत्याच्या पार्श्वभूमीवर सावरकरांची अटक, सावरकरांना त्यांनी मार्सेलिस मध्ये केलेलं जलदिव्य अपयशी झालेलं. परंतु विश्वमंचावरती ब्रिटिशांना अत्यंत खोडसाळपणे आणि खोटं वागून हेगच्या न्यायालयात स्वतःची मुक्तता करून घ्यावी लागलेली होती. अन्यथा तो निकाल सुद्धा सावरकरांच्या बाजूने लागला. पण अशामुळे ही जी धग होती ती धग वाढलेली होती. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी धाडी पडल्या, धाडसत्र झाली. अनंत कान्हाऱ्यांनी जॅक्सन वध केला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो सुद्धा नाट्यगृहात केला. शारदा नाटकाचा खेळ सुरू होता तेव्हा. त्यामुळे रंगभूमीचा संदर्भ या सगळ्या चळवळीशी अजिबात सुटलेला नव्हता. त्याची धग वाढवण्यासाठी, त्याच्यावरचा नियंत्रणाची काच वाढवण्यासाठी, धार वाढवण्यासाठी 27 ऑक्टोबर 1910 त्या कायद्याचा विस्तार करण्यात आला. तत्पूर्वी सुद्धा आणखीन एक हत्यार ब्रिटिशांनी, एक कायदेशीर हत्यार आपल्या हातात घेतलेलं होतं. ते होतं 9 फेब्रुवारी 1910 त्यांनी संमत करून घेतलेला इंडियन प्रेस ऍक्ट. त्यामुळे सर्व प्रकारची सामग्री, त्या तपासणीचे अधिकार, त्याचे जप्तीचे अधिकार हे त्यांना मिळाले. आणि त्यामुळे आपल्याला माहितीये, सावरकरांनी लिहिलेलं जे जे साहित्य त्यांच्या ज्येष्ठ बंधूंकडे नाशिकला बाबाराव सावरकरांकडे त्यांनी पाठवलेलं होतं, ते जप्त झालं. त्या काळात जप्त झालेल्या साहित्याची संख्या 47 पुस्तकं आहेत. त्या एका कायद्याच्या बडग्यावर काही 2, 4, 5 वर्षामध्ये 47 पुस्तकं. ही प्रकाशित अप्रकाशित संहिता किती गेल्या आपल्याला माहितीच नाही. म्हणजे राम गणेश गडकरी या कर्झनशाहीवर, एका अर्थानं हाडेलप्पीवर, ज्याने वंगभूमीचं विभाजन या भूमीवरती लादलं, गडकऱ्यांनी गर्भनिर्वाण नावाचं नाटक त्याच्यावर लिहिलं. हिरण्यकश्यपू हा कर्झन आहे असं समजून. ते नाटक लिहिल्यानंतर त्या नाटकाची चर्चा, नाटकाची वाचनं अशी सुरू होतायत. या कायद्याचा बडगा इतका मोठा होता की गडकऱ्यांनी ते जाळून टाकलं. पुढे ते नाटक खूप वर्षांनी गडकऱ्यांनी पुनर्लेखन त्यात केलं. चिंतामणराव कोल्हटकरांनी त्यात काही प्रवेश नव्याने लिहिले. त्याचा प्रयोगच होऊ शकलेला नव्हता. त्याचा प्रयोग गडकरी जन्मशताब्दीमध्ये विद्याधर गोखल्यांनी प्रथम केला. कायद्याचा धाक, दमन, दडपशाही किती मोठी असते आणि सृजनाला नख लावायचं, अंकुराला नख लावायचं तर कसं ते बेचिराग करू शकतो कायदा,
हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकतं. एका महत्वाच्या नाटकाने मात्र त्या काळात इतिहास घडवला आणि ते आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं नाटक असेल ते आहे कीचक वध. आपल्याला माहिती आहे या नाटकाचे लेखक आहेत नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. आता खाडीलकर हे एका अर्थाने काय हे प्रतिरूपच आहेत लोकमान्यांचे. म्हणजे 1898 मध्ये लोकमान्यांना झालेल्या सक्तमजुरीच्या त्या कारावासात काही लेखाचे लेखक, काही लेख हे खाडीलकरांचे आहेत. तसेच अग्निफुल वर्षा करणारा असा हा लेखक. त्यांच्या मनात हे येत होतं लोकमान्यांचा भाव, लोकमान्यांच्या श्रेष्ठत्वाविषयी परत परत आपल्याला असं अबद मनी येते. असं होतं की हा जो राष्ट्रीयतेचा भाव आहे तो व्यक्त करण्यासाठी प्रत्येक साधन, प्रत्येक मंच, प्रत्येक व्यासपीठ हे त्याचं साधन झालं पाहिजे. हा लोकमान्यांचा भाव खाडीलकरांनी किती अचूक ओळखला नाही, उचलला. पण खाडीलकर मूलतः लेखक. म्हणजे त्यांचं पहिलं नाटक क्रमशः दुसऱ्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होत असतं. लोकमान्यांच्या वाचनात आलं, कधीतरी लोकमान्यांच्या ते संपर्कात आले. केसरीमध्ये संपादकीय विभागात काम करू लागले. लोकमान्यांच्याच प्रेरणेनं, आग्रहानं, प्रोत्साहनानं नेपाळमध्ये बॉम्ब विद्या शिकण्यासाठी गेले खाडीलकर आणि सेनापती बापट. कौलांच्या कारखान्यात प्रबंधक म्हणून नोकरीला गेलेला हा माणूस वस्तुतः तिथे बंदुकी तयार करण्याचे कारखाने, बॉम्ब विद्या हे शिकण्यासाठी गेलेला होता. त्यामुळे खाडीलकर टिळकांच्या जे जे मनात होतं आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी जे जे करायला पाहिजे ते ते करण्यासाठी अत्यंत उत्सुक असलेला असा हा अत्यंत प्रतिभावान माणूस हा नाटकं लिहू लागला. दुसरं नाटक होतं कांचनगडची मोहना. ही नाटकं गाजतच होती आणि अशाच वेळेला बंगालचं विभाजन झालं. खाडीलकरांचं तिसरं नाटक आलं कीचक वध. दिनांक 22 फेब्रुवारी 1907 ला कीचक वधचा पहिला प्रयोग आपल्या महाड मधल्या महाराष्ट्र नाटक मंडळीने रंगभूमीवर आणलं, पुण्यामध्ये विजयानंद थिएटरमध्ये. ह्याच्यावरती बंदी मात्र उशीर आली. बंदी आली 10 साली प्रेस ऍक्ट लागू झाल्यानंतर. परंतु 1907 ते 1910 मध्ये अक्षरशः हजारो प्रेक्षकांनी कीचक वध पाहिला होता. कीचक वधातनं जी मिळवायची ती प्रेरणा, चेतना, ऊर्जा ती मिळवलेली होती. 1908 मध्ये प्रत्यक्ष लोकमान्यांनी प्रयोग पाहिला आणि हा प्रयोग पाहत असताना शेवटच्या प्रवेशामध्ये जेव्हा भीम त्या कीचकाच्या उरावरती बसतो आणि अत्यंत क्रुद्ध मुद्रेनं त्या घाबरलेल्या, गरमगळीत झालेल्या कीचकाला दरडावतो की अरे छाती असेल तुझी तर या भीमाच्या डोळ्यात पहा, भीमाकडे पहा. हा प्रसंग माधवराव टिपणीस हे त्या महाराष्ट्र नाटक मंडळीचेच एक नाटककार, पुढे त्यांनी शहा शिवाजी वगैरे शिवचरित्रावरती खूप नाटकं लिहिली. हे माधवराव टिपणीस तेव्हा लोकमान्यांच्या शेजारी बसलेले होते की नाटक बघणारे लोकमान्य, आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरच भावनाट्य पाहत होते. या शेवटच्या प्रसंगात माधवराव टिपणीस त्यांनी ती मुद्रा पाहिली आणि ते म्हणजे लोकमान्यांची ती मुद्रा काय होती, ती साफल्याची होती, कृतार्थतेची होती की हे करायचं आहे, हे झालं पाहिजे, हे आपल्याला घडवायचं आहे. की इथला भारतपुत्र हा भीम भारत मातेला बंदमुक्त करण्यासाठी असे जे कर्जन जे जे इथे आलेले आहेत त्यांच्या उरावरती बसलाय आणि तो त्यांना अत्यंत आवेशानं विचारतोय छाती असेल तर आमच्याकडे पहा. अशा अत्यंत तृप्त, कृतार्थ, सानंद मुद्रेकडे माधवराव टिपणीस बघतच राहिले, अशी एक आठवण त्यांनी सांगितलेली.
या ब्रिटिशांचं या रंगभूमीकडे आणखीन बारीक लक्ष ठेवणारा जसा कायदा होता तसा एक माणूसही होता. त्या माणसाचं नाव आहे चार्ल्स किंकेड. हा ICS झाला, भारतात आला. तेव्हा भारतात जे अधिकारी म्हणून नोकरीला, ब्रिटिशांचे अधिकारी म्हणून इथे येत, त्यांच्यासाठीच ती परीक्षा असायची, इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणून ICS. असे ICS झालेला हा चार्ल्स किंकेड भारतात आला. सुरुवातीला सिंधमध्ये, त्याच्यानंतर काठेवाड, सातारा, पुणे, कोल्हापूर अशा सर्वत्र त्याने अधिकारी पदावरनं नोकऱ्या केल्या. अनेक ठिकाणी तो न्यायाधीशही होता. साताऱ्यात, पुण्याला तो न्यायाधीश होता. आणि त्यांनी एक नोंदवून ठेवलं होतं, त्यांनी मराठी भाषेवरती प्रभुत्व मिळवलं. म्हणजे प्रभुत्व इतकं मिळवलं की आता या गोष्टीचं कौतुक करायचं का खजील व्हायचं. या किंकेडने साताऱ्यामध्ये न्यायदान करत असताना काही त्याची निकालपत्र ही मराठीत दिलेली आहेत, मराठीत लिहिलेली आहेत. आजही आपल्याला झगडा करायला लागतो की आमची न्यायालयीन भाषा, आमची कार्यालयीन भाषा, या आमच्याच सगळ्या या ज्या राष्ट्रीय भाषा आहेत, या भाषांचा उपयोग न्यायालयीन, कार्यालयीन भाषांसाठी व्हायला पाहिजे. याच्यासाठी आपला आजही संघर्ष सुरू आहे स्वातंत्र्याच्या अमृत वर्षात. म्हणून मी म्हटलं याविषयीचा आनंद वाटावा की खजील व्हावं, खेद वाटावा. परंतु या किंकेडने न्यायाधीश म्हणून साताऱ्यामध्ये, तेव्हा नचिम केळकर हे अगदी तरुण सातारच्या न्यायालयामध्ये वकिली सुरू केलेले आहे, अत्यंत प्रभावी वकील म्हणून किंकेडनी ते टिपलेलं आहे. किंकेडनी असं एक वैशिष्ट्य टिपलंय, कारण तो सिंध म्हणून आलाय. सिंधमध्ये जे अनुभवाला आलं नाही ते त्याला इथे अनुभवाला आलं. तो असं म्हणतो की हा समाज अत्यंत उद्धट आहे, डोळ्याला डोळे भिडवून आमच्याशी संवाद करतो, ताठ मानेने आमच्याशी बोलतो. याचा त्याला संताप आहे, कारण तोही वंशवादी आहे, जसा कर्झन आहे. त्याच्याकडे आपण येणार आहोत, कारण कर्झनने या सगळ्या कायद्यांचे उपयोग नीट केले आणि जे दडपशाहीचा वरवंटा फिरवला. त्या कर्झनचं चित्रण कीचक वधामध्ये कर्झन म्हणून केलेलं आहे. कीचक कोण आहे? तर कर्झन आहे. सैरंध्री कोण आहे? भारत माता आहे. भीम कोण आहे? लोकमान्य. असं जे रूपक आहे, हे खाडिलकरांच्या मनातलं रूपक हुबेहूब ज्याला समजलं तो होता किंकेड. हा किंकेड भारतामध्ये हे नाशिक मधलं, महाराष्ट्रातलं जे एक दिव्य पर्व सुरू होतं अनंत कान्हेरेंचं आणि सगळीकडचंच, सगळ्यांचंच, या दिव्य पर्वाच्या काळामध्ये नेमका सुटीवरती विलायतेत गेलेला होता. आणि तिथे तो गेल्यानंतर त्याने तिथेही त्यांच्या शासनाची मदत केली. कारण इथे जॅक्सन वध झाल्यानंतर बाबाराव सावरकर त्यांच्या घरी धाड पडली, जप्ती आली, पुस्तकं जप्त झाली आणि प्रकाशक म्हणून त्यांना, म्हणजे बघा, कवितांचे प्रकाशक म्हणून त्यांना काळे पाण्याची सजा, अंदमानची सजा पहिल्यांदा बाबारावांना ठोठावली, नंतर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या ज्येष्ठ बंधूला वडिलकीचा मान देऊन आधी पाठवलेला. पण प्रकाशक म्हणून, कवितेचा प्रकाशक म्हणून केलेला आहे. परंतु त्यांचा आणि सावरकरांचा पत्रव्यवहार जो मराठीमध्ये होता तो वाचण्यासाठी चार्ल्स किंकेडने तिथे लंडनमध्ये त्यांना मदत केली. आणि तो पत्रव्यवहार त्याने वाचून नेमकं त्यातलं काय आहे हे सगळं सांगितलं. दुसरा एक अधिकारी होता, त्याचं नाव होतं ली वॉर्नर. ह्या ली वॉर्नर सुद्धा महाराष्ट्रातल्या या सगळ्या एका जागृतीनं, की अरे काय काय चाललंय इथे, रंगभूमीवरनं निर्माण झालेली जागृती आहे, ही जागृती उजळ माथ्याने. त्याला एखाद्या राजकीय नेत्यावरती बंदी लगेच आणता येत होती, पण नाटकांवरती कशी आणायची, आधी त्याच्या तपासण्या करायला पाहिजेत, आधी खूप काही काही प्रक्रिया करायला पाहिजे.
त्याच्या आधी तर बंदी आणता येत नाही, त्यामुळे ते अवघड जात होतं. त्यामुळे हा जो ली वॉर्नर होता तो अत्यंत संतप्त होता. त्यानेच हट्ट धरलेला होता तो प्रेस ऍक्ट व्हायला पाहिजे. त्याच्याच त्या आग्रहामुळे भारतामध्ये तो 9 फेब्रुवारी 1910 ला जो इंडियन प्रेस ऍक्ट मंजूर झाला तो ह्या ली वॉर्नरमुळे झाला. या ली वॉर्नरने काय केलं, या ली वॉर्नरला सांगितलं हे महाराष्ट्रात हे जे सगळं अग्निकांड आता चाललेलं आहे, महाराष्ट्र एवढा जो प्रेरित चेतित झालेला आहे याच्या मुळाशी काय आहे हे सांग. आणि त्याच्यावर तू टाइम्स मध्ये लिही. आता हा तर मोठा अंमलदार न्यायाधीश चार्ल्स किंकेड, परंतु या किंकेडने स्वतःकडे न्यूनत्व घेतलं, लहानपण घेतलं, स्वतःला प्रतिनिधी असं नाव घेतलं, कॉरेस्पॉन्डंट. आणि या नावाने त्यांनी टाइम्स मध्ये 4 लेख लिहिले. शीर्षक महत्वाचे आहेत, रंगभूमीशी निगडित आहेत. ऐका. अ सेडिशियस प्ले ऑफ द डेक्कन, पहिला लेख. राष्ट्रद्रोही नाट्यप्रयोग, दख्खन येथील राष्ट्रद्रोही नाट्यप्रयोग. दुसरा लेख, अ क्रिटिक ऑफ द मराठी प्ले बाय खाडिलकर, कीचक वध. 18 जानेवारी 1910 ला टाइम्स मध्ये हा प्रकाशित झाला. कीचक वधातलं हे जे महाभारत कथेतलं रूपक आहे, हे रूपक या चार्ल्स किंकेडने इंग्रजी भाषेतून इंग्रजी अंमलदारांना किंवा या कायद्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या, क्रियान्वयन करणाऱ्या या सगळ्या रक्षकांसमोर खुलं करून मांडलं की अरे ही थेट तुमच्यावरती टीका आहे, ब्रिटिश शासनावरती टीका आहे. आणि कोण करतायत, हे क्षुद्र भारतीय करतायत, मराठी करतायत, रंगभूमीवरनं करतायत, उजळ माथ्याने करतायत, प्रकाश झोतात करतायत, लोक आनंदानं तिकीट खर्च करून प्रयोगांना झुंडीच्या झुंडी बघायला येत आहेत. तिसरा लेख होता मिस्टर टिळक अँड सेडिशियस डेक्कन प्रेस, केसरी मराठा या संबंधीचा लेख होता. आणि चौथा लेख होता द चित्पावन्स ऑफ चिपळूण. हे जाऊ द्या, 4 लेख. या 4 लेखातून त्याला सगळं या महाराष्ट्रामध्ये हे जे एक अग्निपर्व सुरू आहे, अग्निकांड, अग्निकूल काम करताय, ह्या अग्नीचा पहिला अग्निफूल हे कुठे पाहिलं गेलेलं आहे, त्याने बोट दाखवलाय रंगभूमीकडे. मराठी रंगभूमीचं स्वातंत्र्य चळवळीतलं स्थान काय आहे बघा, किती महत्वाचं, किती मोलाचं स्थान आहे. या प्रेस ऍक्टच्या हे लेख प्रकाशित झाले, परिणामी प्रेस ऍक्ट निर्माण झाला आणि कीचक वधावर प्रतिबंध आला. आता हा प्रतिबंध आला, हा प्रयोगावरता आला झाला. ठिकठिकाणचे प्रयोग आपसूक बंद झाले, चर्चा खूप झालेली होती, लोकांनी पाहिलेलं होतं. त्यामुळे कीचक वधासारख्याच आवृत्तीची, जसं गर्भनिर्वाण यांना गडकऱ्यांना लिहावंसं वाटलेलं होतं, एक वेगळं रूपक घेऊन हिरण्यकशिपू हा कर्जनला त्याच्या समोर त्याचं प्रतिरूप मानून अशा अनेक नाटकं कीचक वधासारखी, हे बंद झालं तरी वेगवेगळी नाटकं येत होती. त्यांनाही बडगा कायद्याचा सोसावा लागला होता. पुस्तकांवरही बंदी आली, कारण नाटकाचं पुस्तक आहे, नाटकाचा प्रयोग बंद, पुस्तक बंद. आता हे मुद्रित कुठे होत होतं, आता किताबखाना नावाचं मुद्रणालय होतं. मंडळी, मी परत परत लोकमान्यांचा प्रभाव, लोकमान्यांची प्रेरणा याच्यावरती येतो. हे किताबघर काय होतं, विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या प्रेरणेतनं ज्या अनेक गोष्टी महाराष्ट्रात सुरू झाल्या, कार्यरत झाल्या, सक्रिय झाल्या, जसे त्या टिळक आगरकर होते तसंच चित्रशाळा हे मुद्रणालय होतं, आर्यभूषण मुद्रणालय आहे, न्यू इंग्लिश स्कूल आहे, केसरी मराठी वृत्तपत्र आहेत. तसाच किताबखाना नावाचं मुद्रणालय, हे मुद्रणालय दामले, V. दामले त्याचे संचालक होते. हे दामले चालवत किताबखाना.
आणि सगळी अशी राष्ट्रीय वृत्तीची पुस्तकं प्रकाशित होत. या किताबखान्याने हे कीचक वध छापलेलं होतं. आता जसं बंदीचा बडगा आला, किताबखान्यातली अन्य पुस्तकांवर बंदी येऊ नये त्यामुळे तो त्यांचे तपासनीस, पोलीस तपासनीस हे मुद्रणालयावर धाड घालतील, गुदामांवर धाड घालतील आणि ते बाकीची पुस्तकही हस्तगत करतील या भीतीने हे व्हीह दामले एक एक पुस्तक अग्नीला समर्पित करत बसला होता किताबखान्यामध्ये. आता अग्नी असतो, अग्नीला अग्नीचीच आहुती चाललेली होती. आता हे या व्हीह दामल्यांची भावजय होती, ती भावजय हे पाहत होती आणि मनात चुटपुटत होती, अरे काय चाललंय, हे या समाजासाठी देशासाठी खूप महत्वाची सामग्री आहे, परंतु आता दुर्दैवानं ही जाळावी लागते, ही सगळी जळून जाणार, असं कसं चालेल. या भावजयीने डोळा चुकवून एक त्याची प्रत आपल्या पदराआड लपवली आणि त्याच्यानंतर घरात गेल्यावर ट्रंकेत अगदी तळात 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 नेऊन ठेवली. पुढे 1926 मध्ये कीचकवधवरची बंदी उठली, प्रतिबंध संपला आणि तो प्रतिबंध संपल्यावर त्याची पुनर्मुद्रण आता करायची आहेत. त्या पुनर्मुद्रणाच्या वेळेला ह्या द्वारकाबाई दामल्यांनी आपल्या पदराखाली दडवून आपल्या ट्रंकेत कसोशीनं एक राष्ट्रीय ठेवा, राष्ट्रीय संपत्ती म्हणून सांभाळलेली ती प्रत कामी आली. ह्या रंगभूमीसाठी, रंगभूमीवरनं होणाऱ्या सगळ्या क्रियाकलापांसाठी सगळा समाज कसं काम करत होता पहा. सगळा समाज काम करत होता. खाडिलकरांनी पुढे ते थांबले नाहीत. जरी बंदी आली 10 मध्ये, त्यांनी भाऊबंदकी नाटक लिहिलं. आता भाऊबंदकी नाटक हे सुद्धा पेशवा इथल्या एका महत्वाच्या प्रसंगावर ते नाटक होतं. नारायणरावांचा बोध होतो, खून होतो. नारायणरावांचा खून राघोबा दादा करतात आणि त्याला रामशास्त्री प्रभूने देहांताचं प्रायश्चित्त सांगतात. हे रामशास्त्री प्रभूने हे रंगभूमीवर लोकमान्यांच्या वेशामध्येच येत. कसं या रंगभूमीने आपलं संघर्षाचं काम थांबवलेलं नव्हतं. सर्जनशील व्यक्तींनीही रंगभूमीवरनं आपलं जे प्रकटीकरण आहे हे सगळं राष्ट्रीय संगीताचा स्वर समोर ठेवूनच केलेलं होतं. जणू टिळक नावाचा एक तानपुरा एक राष्ट्रीय स्वर सप्तक षड्ज हा छेडत होता आणि रंगभूमीवर काम करणारे, रंगभूमीवर लिहिणारे, रंगभूमीवरचं नेपथ्य करणारे, नेपथ्याकडे मी येणार आहे पुढे, त्याच्यावर अभिनेते, संगीतकार हे सगळेच जण त्या एका राष्ट्रीय षड्जातनं उभं राहणारं संगीत उभं करत होते. त्यामुळे भाऊबंदकी मधले टिळक आता या टिळकांवरही बंदी आली. कारण हे असे दिसत आहेत ना, असे दिसणार, त्यामुळे त्यांच्या वेशभूषेवर बंदी आली की वेशभूषेमध्ये पहिली पुणेरी पगडी बंद करा, या पगडीत जर आले तर नाट्यप्रभू होऊ देणार नाही. मग त्यांना हरिदासी पागोट घालण्यात आलं, चक्रीदार पागोट. टिळक उपरणं घेत असत, तर या उपरण्याच्या ऐवजी चांगला जाड जरीचा रुंद पट्टा असलेली शाल घ्यायला लावली. म्हणजे रंगभूमीवरच्या वेशभूषेकडे सुद्धा किती दचकून, किती घाबरून हा गोरा साहेब बघत होता. मी नेपथ्याविषयी मगाशी म्हटलं, तुम्हाला सांगतो. पडद्यावरती सुद्धा बंदी आलेली. सातारची स्वजन हितैषी नाटक मंडळी, अच्युतराव कोल्हटकरांचं ते स्वर्ग सोपान नावाचं नाटक करत, शिवाय अन्य कृष्णाजी आबाजी गुरुजी नावाचे टिळक चरित्रकार आहेत. त्यांनी नंतर टिळकांचं चरित्र लिहिलं. आता टिळक चरित्रकार असल्यामुळे त्याच्या लेखणीत ते टिळकांचं सगळं सत्व घेऊनच तो काम करत होता. त्यामुळे अशा सत्व घेऊन काम करणाऱ्या नाटककाराचं त्यांचं राष्ट्रीय संक्रांत नावाचं नाटक रंगभूमीवर, तेव्हा ही स्वजन हितैषी मंडळी रंगभूमीवर करत होती. त्यांनी रंगभूमीवर नेपथ्यात एक पडदा रंगवलेला होता, विलक्षण पडदा होता, सूचक होता. नाटकाच्या नावाचं उत्तम दर्शन त्याच्यात होतं, राष्ट्रीय संक्रांत. मराठीत संक्रांत येणे
हा वाक्प्रयोग कशासाठी करतो वाक्प्रचार? एखादी आपत्ती येणं. तर या आपत्तीचं दर्शन तर नेपथ्य घडवत होतं. काय होतं? एका बाजूला चित्र असं होतं त्याच्या की सवाई माधवरावांचा दरबार भरलेला आहे आणि या दरबारामध्ये त्यांच्या दरबारातला इंग्रज वकील मॅलेट हा जोडे काढून खुरमांडी घालून त्यांच्या समोर नम्रतेने बसलेला आहे. एका बाजूचं चित्र आहे. आणि दुसऱ्या बाजूला हा गोरा साहेब आता सत्तारूढ झालेला आहे आणि त्याची बग्गी, मोठी आलिशान बग्गी आहे, त्या बग्गीत तो विराजमान झालेला आहे आणि एक हिंदू हमाल त्याची बग्गी ओढतोय. असं दुसरं चित्र होतं. राष्ट्रीय संक्रांत कशी आहे? ही संक्रांत या पडद्याच्या माध्यमातून सातारच्या ह्या स्वजन हितैषी मंडळींनी दाखवलेली होती. मंडळी ह्या पडद्यावरती सातारच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटने बंदी आणलेली होती. तो पडदा जप्त केला. या रंगभूमीचं एक एक जे साधन आहे ते साधन जणू या स्वातंत्र्य युद्धातलं आयुध झालेलं होतं. त्यामुळे अशा या कर्झन नावाच्या अहंकारी वंशवादी भारतद्वेष्ट्या अशा माणसांनी हे आयुध पूर्ण दडपशाहीचं हे भारतात चालवलेलं होतं. त्याने 1858 मधल्या त्याच्याच राणीने इथे जो प्रकट केलेला हिंदी माणसांसाठी, भारतीय माणसांसाठी जो जाहीरनामा प्रकट केलेला होता, ज्याच्यात त्याने अनेक सवलती दिलेल्या होत्या, त्या सवलतींचा तो जाहीरनामा त्याने केराच्या टोपलीत टाकलेला होता. इतका तो वंशवादी होता, अत्यंत वंशवादी होता. त्याने असं म्हटलेलं होतं की हा काँग्रेसचं पतन होताना मला बघायचं आहे, माझी ती इच्छा आहे. वन ऑफ द माय ग्रेटेस्ट ambition while in India is to assist Congress to reach a peaceful demise. असं कर्झनचं म्हणणं आहे. तर त्यामुळे खाडिलकरांसारखा पत्रकार हा पत्रकारितेतनं पूर्ण केसरीतनं त्याला बाजूलाच झाले त्यानंतर. त्यामुळे रंगभूमीवरचा नाटककार म्हणून स्थिर झाले. वासुदेव शास्त्री खरे शास्त्री बुवा, मोठे इतिहासकार, मिरजेत राहायचे. आता ते मिरजेत राहायचे आणि लोकमान्यांची त्यांची मैत्री आहे, लोकमान्य त्यांना भेटायला येतात. म्हणून शाहू महाराजांचे जे पोलीस अधिकारी होते म्हैसकर नावाचे, ते मिरज आणि सगळा परिसर त्याची पाहणी करायला आले आणि त्यांच्या लक्षात आले, पाहिलं विशाळगड, इचलकरंजी, मिरज, सांगली, जत, जमखंडी, नरगुंद, कुरुंदवाड अशी छोटी छोटी अनेक संस्थानांचा त्यांनी दौरा केला, पाहणी केली आणि त्यांनी त्याचा अहवाल लिहिला की अहो ही सगळी संस्थानं ही टिळकांच्या प्रभावाखाली आहेत. त्याचा शब्द आहे नोटोरियस. हे टिळकांचे अनुयायी आहेत, धोकादायक आहेत. सांगली संस्थानचे जे पोलीस अधीक्षक आपटे नावाचे होते, त्यांच्याविषयी त्याचं तेच म्हणणं होतं. तिथे जे वैद्यकीय अधिकारी होते डॉक्टर हरी श्रीकृष्ण देव, त्यांच्याविषयी तेच म्हणणं होतं. त्यांचे बंधू धुळ्याला समर्थो वाग्देवता मंदिर चालवणारे शंकरराव देव, त्यांच्याविषयी त्यांचं तेच म्हणणं होतं. मिरजेचे न्यायाधीशपदी असलेले कारभारी आगाशे यांच्याविषयी त्यांचं हेच म्हणणं होतं. एक जात सगळे नोटोरियस आहेत, टिळकांचे अनुयायी आहेत. वासुदेव शास्त्री खऱ्यांच्या मिरजेच्या पाहणी अहवालात ते देतात. वासुदेव शास्त्रींनी काय केलं? वासुदेव शास्त्रींनी शिवसंभाव्य नाटक लिहिलं. शिवजन्माचा पाळणा ज्या नाटकात प्रत्यक्ष सादर केला जातो. एकदा छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे हे प्रयोग बघायला आलेले होते आणि प्रयोगात जसा हा शिवजन्माचा पाळणा शिवजन्म होतोय झालाय, त्या प्रसंगाला शाहू महाराज उभे राहिले. छत्रपतीच उभे राहिल्यावर सगळे ज्या नाट्यगृहात आलेले प्रेक्षक वर्ग उभा राहिला आणि शाहू महाराजांनी आदरानं लवून मुजरा केला. आता हा एक प्रसंग होता. परंतु नाट्यगृहात काय घडतंय, रोज काय घडतंय, याची सुद्धा दखल तत्कालीन इंग्रज अधिकारी कसे घेत होते याची चौकशी झाली. ते म्हणले अरे शिवसंभाव नाटकात यांनी मुजरा केला, सगळं नाट्यगृह प्रेक्षक वृंद उभा राहिला, म्हणजे याच्यात काहीतरी आपल्या विरोधी असेल, ज्याच्या समोर सगळ्या प्रेक्षकांना मान लवायची वाटली. त्यांनी त्याची चिकित्सा केली, शाहू महाराजांची जबानी घेतली. शाहू महाराजांनी शास्त्री बुवांना बोलून घेतलं. ते म्हणलं अरे तुझ्या नाटकात आणखीन काही नाही ना, मी नाटक तर तुझं पाहिलंय, पण अरे मला चौकशी होणार आहे, आता मला जरा सांग.
जवळच्या स्थानकात त्यांनी बोलवून घेतलं शास्त्री बुवांना आणि शास्त्री बुवांकडनं चौकशी केली. शास्त्री बुवा म्हणले, अहो काय छत्रपती महाराजांचा जन्म आहे. ते म्हणणार ते मला माहिती आहे, महाराजांच्या जन्मभूमी मी उभं राहिलो, त्यात काय आहे मोठं, मी पाहतो काहीतरी. परंतु ब्रिटिश सरकारचं किती बारीक लक्ष, ही ज्यातनं ज्यातनं प्रक्षोभाची बीज असू शकतात असं त्यांना वाटलं. असं असं सगळं त्यांनी पाहिलं. वर्ष पुढे जात होती. 1920 मध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे लोकमान्यांचं निधन झालं. टिळक प्रभावाचा हा जो मोठा कालखंड आहे 1880 ते 1920, 40 वर्षाचा प्रदीर्घ कालखंड आहे. या कालखंडात सर्व कला, सर्व विद्या, सर्व समाजातल्या वृत्ती, प्रवृत्ती, व्यवसाय हे सगळे एक राष्ट्रीय स्वर घेऊन काम करताना आपल्याला दिसतात. परंतु ती प्रेरणा नंतरही काही काळ चालू राहिली. वीर वामनराव जोशी हे विदर्भात, वराडात टिळकांचं मागून प्रेरणा घेऊन त्यांचं पहिलं नाटक होतं राक्षसी महत्वाकांक्षा. कसं दणदणीत, नावच बघा किती दणदणीत आहे. केशवराव भोसलेंनी ते नाटक रंगभूमीवर आणलं होतं आणि त्यामुळे अत्यंत विरोचित अशी ज्यात स्वगत होती, कथानक होतं. त्यांचं पुढचं नाटक रणदुंदुभी टिळक युगाच्या असतानंतरच हे नाटक आहे. परंतु ते करणारी नाटक मंडळी बलवंत आहे. त्यामुळे टिळकांचं नाम मुद्रा घेऊन काम करणारी ही नाटक मंडळी आहे. त्यामुळे बलवंतनी वीर वामनराव जोशांच्या मागे लागून नाटक लिहवून घेतलं. त्या नाटकाचं नाव होतं रणदुंदुभी. आपल्या सगळ्यांनाच माहितीये परवशता पाश दैवे हे पद वीर वामनराव जोशांचं हे पद आहे. हे पद आधी लिहिलेलं होतं, मेळ्यामध्ये गायलं जात होतं, लोकप्रिय होतं. आणि म्हणूनच यांच्याकडे मागणी झाली होती की आम्हाला नाटक द्या, आम्हाला असं नाटक करायचं. 1.5-2 वर्ष कारण तेही चळवळीत अडकलेले होते वीर वामनराव जोशी. नावातच वीर वामनराव जोशी, समाज त्यांना ओळखत होता वीर वामनराव जोशी या नावाने. 1.5-2 वर्षांनी त्यांनी नाटक लिहिलं, ते होतं रणदुंदुभी. या असहकार आंदोलनात पहिली अटक झालेला महाराष्ट्रातला माणूस होता वीर वामनराव जोशी. मला वेगळं सांगायचं, टिळक युगाच्या नंतर राष्ट्रीय प्रेरणेचा वाहक, चेतक म्हणून काम करणाऱ्या महात्मा गांधींनी आवाहन केलेल्या असहकार चळवळीत आता टिळकानुयायी सुद्धा सहभागी झालेले होते. इथली राष्ट्रीय चळवळ ही त्या व्यक्तीच्या प्रेरणेतनं प्रेरणा घेतच होती. परंतु तिचा जो सगळा आत्मा होता, तो आत्मा बांधलेला कशाशी होता? राष्ट्रीय स्वातंत्र्याशी होता, राष्ट्रीय प्रेरणेशी होता, त्या व्यक्तीशी नव्हता. आणि म्हणून महाराष्ट्रातलं पहिले असहकार आंदोलनातला जो पहिला बळी आहे किंवा अटक झालेला माणूस आहे तो आहे वीर वामनराव जोशी. स्वाभाविक आहे, निषेधाची मोठी सभा झाली. या सभेमध्ये अध्यक्षस्थानी तेव्हाचे तत्कालीन राष्ट्रीय सभेचे मोठे पुढारी मानलेले शौकत अली असे त्या सभेत आलेले होते. आणि त्याच सभेमध्ये यांच्या मातोश्रींनाही बोलवलेलं होतं वामनराव जोशांच्या. आता शौकत अलीनी काहीतरी सांत्वनपर बोललं पाहिजे म्हणून मातोश्रींना भेटले, नमस्कार केला आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला दुःख होणं स्वाभाविकच आहे. आपल्या पोटचा मुलगा असा तुरुंगात गेलेला कुठल्या आईला सहन होईल, आवडेल? तुमचं दुःख हे मी समजू शकतो. वीर वामनराव जोशांच्या माऊलीने दिलेलं उत्तर हे आज सुद्धा आपल्याला प्रेरणा देणारं असं, जाग करणारं असं उत्तर. वीर वामनराव जोशांच्या मातोश्री असं म्हणतात की अरे त्याचं दुःख मला झालं असं तुम्हाला वाटतंय? त्याचं मला दुःख नाही. माझे आणखीन 2 पुत्र होते, रघुनाथ आणि गणपती, जे आज हयात नाहीत. ते जर आज हयात असते तर त्यांनाही मी कारावासात पाठवलं असतं. ते आज होणं शक्य नाही, याचं दुःख मला आहे. सावरकरांच्या ओळींचं स्मरण होतं, हे काय बंधू असं तो जरी साथ आम्ही तो तंडलीच दिधले असे ते बळी मी. सावरकरांनी दिले. वामनरावांच्या मातोश्री ह्या म्हणतात, वामनराव नाटककार आहेत, संगीत रंगभूमीवरचे ज्येष्ठ नाटककार आहेत. त्यांचं आणखीन एक नाटक आलं होतं
रणधुंदुभी म्हणजे राक्षसी महत्वाकांक्षा रणधुंदुभी. वासुदेव शास्त्री खऱ्यांनी ज्यांनी शिवसंभव लिहिलं त्यांनी त्याच्या पुढचं नाटक लिहिलं उग्र मंगल. तेही बळवंत नाटक कंपनीने आणलं मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या, म्हणजे लता दिदी आणि ह्या सगळ्या श्रेष्ठ मंगेशकर परिवारांचे जे तीर्थरूप आहेत त्यांनी आणलं होतं रंगभूमी उग्र मंगल. आता या नाटकातच वासुदेव शास्त्री खऱ्यांना कालाचं प्रतिबिंब सांगायचं आहे, प्रवृत्ती संकेत सांगायचा आहे, प्रवृत्ती संयोग सांगायचा आहे. उग्र आणि मंगल, लोकमान्यांचा उग्र काळ आणि महात्माजींचा एक शांत काळ, मंगल काळ, याच्या संयोगाचं, याच्या साहचर्याचं असं प्रतिबिंब दाखवणारी अशी त्यांनी कथावस्तू त्या उग्र मंगल नाटकामध्ये योजलेली होती. आणि काय म्हणजे किती कशी योजलेली होती, म्हणजे नाटकाची जी नायिका आहे राणी पद्मावती, ती हिरासिंह नावाच्या खलनायकाला असं म्हणताना असं म्हणते की अरे शठम प्रतिशाठ्यम, हे लोकमान्यांचं वचन सर्व विदित आहे, तुला ठाऊक नाही? लोकमान्यांचं वचन, जणू लोकमान्य हे कोणीतरी इतिहास पुरुष होऊन गेलेले आहेत. इतक्या सहजतेनं ती सांगते. पुढे ती म्हणते की जे सौजन्यामृताचे मेघ जगदोद्धारासाठी अवतरले त्या महात्म्याला शत शत प्रणाम, म्हणजे गांधीजी. एके ठिकाणी एक पात्र म्हणतं हा आग्रह नाही, हा अत्याग्रह नाही, तर हा सत्याग्रह आहे. रंगभूमीवर सगळ्या राजकीय चळवळींचे, आंदोलनांचे, प्रेरणांचे, प्रवाहांचे पडसाद, प्रतिबिंब अत्यंत ललित रूप घेऊन, नाट्यरूप घेऊन, रंगरूप घेऊन उभं राहत होत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याच्या पुढचा काळ आहे. उत्तर क्रिया, संन्यस्त खड्ग ही नाटकं पुढच्या काळामध्ये आली. आजच्या ह्या सगळ्या आपल्या दुसऱ्या व्याख्यानामध्ये प्राधान्यानं आपण नांदी काळाच्या नंतरचा दुसरा काळ म्हणजेच बंदी काळाचा आढावा, धावता आढावा असा आपण घेतला. 1893 ते 1926 मे अशासाठी म्हटलं. 26 मध्ये कीचक वधावरची बंदी उठलेली आहे आणि एका अर्थानं टिळक युगातनं आता गांधी युगात, म्हणजे 20 मध्येच लोकमान्यांचं जरी देहावसान झालेलं असलं तरी हळूहळू तो जो प्रेरणेचं जे हस्तांतर आहे, संक्रमण आहे, ते हळूहळू व्हायला काळ गेलेला आहे पुढचं. तर त्यामुळे हा बंदी काळ आहे. 1893 ते 26 अशा हा 33-34 वर्षांच्या या बंदी काळाचा धावता आढावा आता तुमच्या समोर मी घेण्याचा प्रयत्न केला. खर तर रंगभूमीवरचा हा आढावा सांगताना आणखीन काय काय सांगावं, किती प्रयोग सांगावे, परंतु इतकंच घडलंय आणि रंगभूमीवरचे ठळक ठळक अशा महत्वाच्या घटना, महत्वाच्या व्यक्ती, काही प्रसंग असे एकत्र करून तुमच्या समोर मी सांगण्याचा प्रयत्न केला. मूलतः हे खूप कठीण काम होतं, परंतु स्वातंत्र्याच्या ह्या अमृत वर्षात अशा प्रकारचा आढावा घेण्याचं हे विवेकानंद प्रबोधिनींनी निश्चित केलं. त्यांनी मला हा अवसर दिला, संधी दिली आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा त्या नांदी काळात, ह्या दुसऱ्या बंदी काळात मला काही काळ अवगाहन करायला मिळालं, आपल्या समोर त्याचं संकीर्तन मांडायला मिळालं. तिसरा काळ हा संधी काळ आहे, 1926 ते 1947 स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचा. या संधी काळावरही कधीतरी बोलायला मिळालं तर आपण बोलूया. आज पुन्हा एकदा मी आयोजकांचे आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि स्वातंत्र्य अमृत वर्षामध्ये हे आपलं स्वातंत्र्याचं अमृत प्राप्तीसाठी झालेल्या सर्व मंथनाचं आपण एकीकडे अध्ययन करतोय, समजून घेतोय, त्यात रंगभूमीसारख्या कला प्रकारानं दिलेलं आपलं योगदान हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा मला वेगळा वेधक प्रयोग वाटला, म्हणून त्यात मला सहभागी व्हावंसं वाटलं. असं सहभागी होण्याची धन्यता मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आदरणीय प्रमोदजी. आपल्याला ऐकणं हा नेहमीच एक अतिशय आनंदाचा भाग असतो, प्रेरणेचा भाग असतो. खास करून आज मला अनेक प्रसंग, मला आमच्या तुम्ही जसं म्हणालात ते बोलताना
आपल्या शरीरावरती पण एक रोमांच येतात, तसे आम्हाला श्रोत्यांच्या पण शरीरावर निश्चितपणे येत होते. केवळ नेतेच नाहीत, केवळ लेखक नाहीत, घरातल्या गृहिणी सुद्धा कशा ह्या कार्याला प्रेरणादायक होत्या, त्याला सहभागी होत होत्या. त्याचा एक पूर्ण इतिहासच आपण उलगडून दाखवत आहे. तिसरा भाग लवकरच आपण करू शकू अशी एक विनंती, प्रार्थना आणि इच्छा आहे. आपण निश्चितपणे ही मालिका पूर्ण करून ती अनेक पुढच्या काळापर्यंत लोकांना ती एक संदर्भ म्हणूनही बघता येईल, इतकी ती उत्तम आपण त्याच्यामध्ये अनेक संदर्भ दिलेले आहेत. खूप खूप आभार आपले आज, आणि आपण पुढच्या भागामध्ये निश्चितपणे आणखीन काही आपल्याकडून जाणून घेऊ. अनेक धन्यवाद. धन्यवाद.